2026 ते 3 जुलै 2026 पर्यंत EPFOचे कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांचे जे पोर्टल होतं किंवा उमंग ॲप होता हे पूर्णपणे बंद होतं आणि 3 जुलै 2026ला हे पोर्टल ओपन करण्यात आलेलं आहे। परंतु या पोर्टलवरती PF धारकांचे जे PF क्लेम असेल, PF विड्रॉल असेल, याचे सर्व प्रोसेस किंवा जे नियम आहेत ते नियम बदलण्यात आलेले आहेत किंवा PF कॉन्ट्रीब्युशन मग कंपनीचा असो किंवा कर्मचाऱ्यांचा असो याची प्रोसेस सुद्धा पूर्णपणे बदलण्यात आलेली आहे। आणि ही बदललेले नियम किंवा प्रोसेस नेमकी काय आहे ते डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि पुढील अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा 3 जुलै 2026 पर्यंत EPFOचे नवीन जे नियम आहेत ते नवीन नियम सविस्तर पाहूयात। बघा 3 जुलै 2026 पर्यंत केंद्र सरकारने EPF स्कीम 2026 लागू केली असून ती सामाजिक सुरक्षा संहिता म्हणजेच सोशल सिक्युरिटी कोड अंतर्गत जुनी 1952 ची योजना बदलती योजना आहे। बघा PF योगदान म्हणजेच PFचं जे कॉन्ट्रीब्युशन असतं कर्मचाऱ्यांचं आणि जे कंपनीचं असतं यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत। ते कोणते तर कर्मचाऱ्याचे अनिवार्य PF योगदान अद्याप जे 15,000 श्रेणी आहे, वेतन मर्यादेची श्रेणी आहे, यामध्ये 12% म्हणजे जवळजवळ 1800 पर्यंत तुमचा PF आहे तो PF हा कट केला जाणार आहे। आणि जर तुम्हाला 1800च्या वरती जर PF सेव्ह करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मनावरती असणार आहे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मनावरती असणार आहे। असं कोणतंही कंपनीचं किंवा EPFOचं कंपल्शन नसणार आहे की तुम्ही 1800च्या वरती PF किती जमा करायचा, ते तुमचं भविष्याचं सेविंग म्हणून तुम्ही 1800 रुपयांच्या वरती PF हा जमा करू शकता। यापेक्षा जास्त रक्कम PF मध्ये जमा करायची असल्यास तुमच्या सोयीचेने म्हणजेच व्हॉलंटरीच्या सोयीचेने तुम्ही जमा हे करू शकता। परंतु महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेवढा PF जमा केला आहे तेवढाच PF कंपनीने जमा करावा असं अनिवार्य नाही, कुठेही असं अनिवार्य केलेलं नाही। व्हॉलंटरी त्यांच्या मनाने त्यांचा PF हा जमा करू शकतात। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे PF काढण्याचे सोपे नियम कोणते आहेत तर बघा या अगोदर PF काढण्याचे बरेच नियम लावण्यात आलेले होते, परंतु या सर्व श्रेणी कॅन्सल करून आता मुख्यत्वे 3 श्रेणींमध्ये PF काढण्याचे नियम हे लागू करण्यात आलेले आहेत। आता त्या 3 श्रेणी कोणत्या आहेत त्या पाहूयात। तर बघा PF काढण्याचे साधे आणि सोपे नियम कोणते आहेत बघा। पहिलं म्हणजे ती क्लेम सेटलमेंट अधिक जलद गतीने होतो म्हणजे पात्र दाव्यांचे 3 दिवसात क्लेम सेटलमेंट करण्याचे उद्दिष्ट हे EPFOने ठेवण्यात आलेलं आहे। त्यानंतर ऑटो सेटलमेंटमुळे अनेक क्लेम पूर्वीपेक्षा अधिक वेगाने मंजूर होणार आहेत। तसेच पूर्वी डिजिटल प्रक्रिया होती, कागदपत्रांची आवश्यकता कमी करून ऑनलाईन प्रक्रिया अधिक सुलभ गतीने करण्यात आलेली आहे। तसेच नवीन युनिफाईड पोर्टलमध्ये सुधारणा करण्यात सुद्धा आलेले आहे। आता बघा UN संदर्भातील निर्णय कोणता आहे बघा। UN सक्रिय करणं किंवा नवीन UAN तयार करण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला उमंग ॲपचा उपयोग करावा लागणार आहे। EPFOच्या पोर्टलवरती तुम्हाला नवीन UAN तयार करता येणार नाही, तर तुम्हाला उमंग ॲपवरती फेस ऑथेंटिकेशनद्वारे तुम्हाला UAN तयार करावा लागणार आहे। तसेच व्याजदरामध्ये तुम्ही बघितलं तर PFचा व्याजदर मागच्या आठवड्यामध्येच बदलण्यात आलेला आहे आणि तो व्याजदर आहे 8.25%। आता सलग 3 वर्ष हा व्याजदर हा स्थिर ठेवण्यात आलेला आहे। मागच्या 2 वर्षात सुद्धा PFचा व्याजदर हा 8.25% म्हणजेच 8.25% होता आणि सध्या सुद्धा तेवढाच ठेवण्यात आलेला आहे। महत्त्वाची नोंद म्हणजे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक जे पोस्टमध्ये आहेत PFचे नियम हे पूर्णपणे बदललेले आहेत, व्याजदर वाढलेला आहे असं दावे करण्यात आलेले आहेत, परंतु व्याजदर कोणत्याही प्रकारचा वाढलेला नाही। PFचा व्याजदर हा 8.25% इतकाच ठेवण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा PF हा तुम्ही कोणत्या कारणासाठी काढू शकता। 3 जुलै 2026 पासून जे नियम लावण्यात आलेले आहेत मी तुम्हाला अगोदर सांगितलं की पहिले वेगवेगळ्या श्रेणीसाठी PF काढता येत होते, परंतु या सर्व श्रेणी कॅन्सल करून आता सध्या 3 श्रेणी लावण्यात आलेल्या आहेत आणि या कारणासाठीच तुम्ही PF हा काढू शकता। तर हे कोणती कारणे आहेत बघा।
त्यातील पहिलं म्हणजे आवश्यक गरजा म्हणजे इसेन्शियल नीडसाठी तुम्ही पीएफ काढू शकता। त्यामध्ये स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा आजार किंवा मुलांचे किंवा स्वतःचे शिक्षण, स्वतःचे किंवा मुलांचे भावंडांचे लग्न यासाठी तुम्ही पीएफ काढू शकता। त्यानंतर दुसरं मुख्य कारण आहे म्हणजे हाऊसिंग नीड्स म्हणजे ज्याला गृहनिर्माण घरासाठी म्हटलं जातं, त्यासाठी घर खरेदीसाठी, त्यानंतर घर बांधकाम करण्यासाठी, घराच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि घराच्या दुरुस्तीसाठी तुम्ही पीएफ हा काढू शकता। आणि तिसरं मुख्य कारण आहे ती म्हणजे विशेष परिस्थिती म्हणजेच स्पेशल सर्कमस्टन्सेसमध्ये तुम्ही पीएफ हा काढू शकता। त्यामध्ये मग नैसर्गिक आपत्ती असेल, नोकरी गेल्यानंतर आर्थिक गरज असेल किंवा इतर ईपीएफओच्या कोणत्याही विशेष परिस्थितीसाठी तुम्ही पीएफ हा काढू शकता। मुख्यत्वे या तीन श्रेणीसाठी तुम्ही पीएफ हा काढू शकता। महत्त्वाचं बघा, किमान 12 महिन्यांचे सदस्य पूर्ण झाल्यानंतर अनेक प्रकरणांमध्ये पीएफ काढण्याची पात्रता मिळू शकते। निवृत्ती सुरक्षित राहावी म्हणून सामान्यतः 25% रक्कम तुम्हाला पीएफच्या खात्यात ठेवणं गरजेचं आहे। आता या अगोदर बऱ्याच सोशल मीडियावरती न्यूज व्हायरल होत होत्या की तुम्हाला 100% पीएफ काढता येणार आहे, परंतु त्यामागे सुद्धा त्यांनी एक अट लावलेली आहे, ती म्हणजे 100% म्हणजे कोणती, तर 75% मध्ये 100% म्हणजे थोडक्यात तुम्हाला 75%च पीएफ काढता येणार आहे। पूर्ण 100% नाही तर 75% मधला 100% काढता येणार आहे आणि 25% ही तुमची सेव्हिंग प्लॅन म्हणून तुम्हाला ठेवायचा आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या अगोदर तुमची नोकरी गेल्यानंतर 1 महिन्याने पीएफ किंवा 2 महिन्याने पीएफ काढता येत होता, परंतु आता तुमची नोकरी गेल्यानंतर तुम्हाला तब्बल 12 महिन्यांनी पीएफ काढता येणार आहे आणि 36 महिन्यांनी पेन्शन काढता येणार आहे। हा नवीन आणि महत्त्वाचा नियम 3 जून 2026 पासून लावण्यात आलेला आहे। तर हे होते पीएफचे नियम, महत्त्वाचे नियम आहेत। आता पीएफ काढण्यासाठी मुख्य 3 कागदपत्रे कोणती असणार आहेत किंवा अटी कोणत्या असणार आहेत बघा, तर आधार कार्ड मेन महत्त्वाचं म्हणजे UANशी तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। आता पॅन कार्ड गरजेचं आहे, परंतु विशेष कर लागू असणाऱ्या व्यक्तींनाच पॅन कार्डची गरज आहे। तसेच बँक खाते तपशील, बँक पासबुक किंवा रद्द चेक असला तरी चालेल, UANशी लिंक असणं गरजेचं आहे। विशेष म्हणजे जर तुमचे आधार, पॅन आणि बँक KYC UAN मध्ये आधीच अपडेट किंवा व्हेरीफाय असेल तर तुम्हाला विशेष कागदपत्र अपलोड करण्याची गरज नाही। फक्त या 3 कागदपत्राद्वारे तुम्ही पीएफ हा विड्रॉल करू शकता। तर आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलेला आहे पीएफचा नवीन व्याजदर काय आहे, शिवाय पीएफचे 3 जुलै 2026 पासून नवीन लागू झालेले नियम कोणते आहेत, तसेच पीएफ विड्रॉल करण्यासाठी प्रोसेस नेमकी काय आहे आणि पीएफ काढण्यासाठी तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची गरज आहे हे डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलेला आहे। तुमचा एखादा डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। हा व्हिडिओ कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।